आंबेमाळ गुडवळे धनगरवाडा रस्ता तात्काळ सुरू करण्याची यशवंत क्रांती संघटनेची मागणी। 1 कोटींचा निधी मंजूर असूनही 200 मीटर अतिक्रमणामुळे मार्ग रखडला। शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट। 15 दिवसांमध्ये काम सुरू करण्याचं आश्वासन। चंदगड तालुक्यातील खालसा गुडवळे येथील आंबेमाळ ते गुडवळे धनगरवाडा ग्रामीण मार्ग क्रमांक 57 चे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी दिला आहे। या मागणीसाठी संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की ग्रामीण मार्ग 57 साठी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन रस्त्याचे काही प्रमाणात काम पूर्ण झाले आहे। त्यानंतर पंतप्रधान सडक योजनेतून तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्ता अद्याप अपूर्ण आहे। रस्त्याच्या केवळ 200 मीटर अंतरावर काही शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे संपूर्ण मार्गाचे काम ठप्प झाले आहे। हा रस्ता ग्रामपंचायतीच्या सरकारी दप्तरी ठराव क्रमांक 26 नुसार नोंद असलेला असून धनगरवाडा स्थापनेपासून या मार्गावर नियमित वहिवाट सुरू असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी अधिकारी आणि ग्रामस्थ रस्ता कामकाजासाठी गेले असता काही लोकांनी हे काम जबरदस्तीने बंद पाडण्याचा गंभीर आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। या रस्त्याअभावी धनगरवाडा येथील रहिवासी तसेच शाळकरी मुले मुली मोठ्या अडचणीत सापडल्या असून धनगरवाडा वस्तीसाठी आलेला निधी त्याच ठिकाणी वापरण्यात यावा, मंजूर मार्ग बदलण्याचे प्रयत्न थांबावेत आणि वरिष्ठ पातळीवर प्रत्यक्ष चौकशी करून रस्ता मोकळा करून घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून तातडीने काम सुरू करण्यात यावे, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे दिलेल्या कालावधीत प्रत्यक्ष काम सुरू होते की नाही याकडे ग्रामस्थांसह यशवंत क्रांती संघटनेचे लक्ष लागले आहे। या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, शहरी जिल्हा अध्यक्ष हेमंत बोकडे, ज्ञानेश्वर फाले, खालसा गुडवळे सरपंच धुळू फोडे, किरमटेवाडी सरपंच ज्योतिबा किरमटे, बाबू सोनू फोडे, नीनू फोडे यांचा समावेश आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।